जय जय रघुवीर समर्थ। दशक 15वा, आत्मदशक आणि त्यातील समास 8वा, सूक्ष्मजीव निरूपण। श्रीराम समर्थ। आता हे जे विश्व जर बघायला गेलं तर अति प्रचंड विश्व आहे, ज्याची कल्पना करता येत नाही, जे मोजता येत नाही, जे पाहता येत नाही, जे दुर्बिणीतूनही न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म जीवांपासून ते महाकाय असं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या प्राण्यांपर्यंत असे कित्येक जीव या सृष्टीमध्ये आहेत, त्या पृथ्वीवर आहेत किंवा पृथ्वीच्या बाहेर आहेत किंवा या ब्रह्मांडामध्ये आहेत, या विश्वामध्ये आहेत। त्यातील प्रत्येकाची आयुष्य मर्यादा, जीवन पद्धती ही वेगवेगळी आहे। वेगवेगळे सूक्ष्म जीव जंतू आहेत, ते शरीरामध्ये असतात, झाडाझुडपांमध्ये असतात, पाण्यामध्ये असतात, हवेमध्ये आहेत, सगळीकडे आहेत। या सगळ्यांमध्ये एक गोष्ट बाकी सारखीच आहे, ती म्हणजे जाणीव। या जाणीवेमुळेच भूक, तहान, अंतःकरण, भावना, विषय सुख, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला समजतात। म्हणजे सूक्ष्म जीव जरी असला, जो आपल्या उघड्या डोळ्यांना दिसणारा जरी नसला, तरी त्याला भावना आहे, त्याला जाणीव आहे ना। जे देह रक्षणासाठी ते सुद्धा जागरूकच आहेत, दक्ष असतात, ते नेहमीच सावध असतात ते सुद्धा। जसं एखाद्या मनुष्याला तहान लागल्यानंतर तो पाणी प्यायला जातो, भूक लागल्यानंतर तो काहीतरी खाण्याची अपेक्षा करतो किंवा स्वतः घेतोय, तसा प्रत्येक जीव जंतू हा सुद्धा तो अतिसूक्ष्म का असू द्या, सूक्ष्मातला सूक्ष्म का असू द्या, तो सुद्धा त्याला जगण्याकरता जे काही आवश्यक आहे, मग ते काही असेल, हवा, अन्न, पाणी, जे काही असेल जे त्याला लागतं, त्याच्यासाठी तो नेहमी जागरूकच आहे। त्याला कुठून जर का मरण यातना होत असेल, तो कुठून तरी संपत असेल, तर तिथून बाजूला होण्याचा तिथेही तोही प्रयत्न करणारच आहे। म्हणजे आणि ते जे ज्ञान आहे ते कोणाला कळत नाही की ते कसे मिळवतात। तर सूक्ष्म जीव आपल्याला दिसतच नाहीत, तर आपण त्यांना कसा ओळखणार? आपण म्हणतो पोटामध्ये काहीतरी बिघडलंय, आपोआप बिघडतं का? दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं, दह्याचं ताकामध्ये रूपांतर होतं, काहीतरी जीव आहे त्याच्यामध्ये, ते दिसले का आपल्याला? पण ते आपोआप तयार झालं का? नाही ना। ते करण्यासाठी त्यांची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला कळली का? म्हणजे त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे आपल्याला कळलं का? नाही कळत। ती जाणीव ज्याच्यामुळे असते ना, तो खरा आत्मा आहे, आणि तो आत्माच खरा ज्ञानी आहे। म्हणजे आता बाहेरील आपण जर दुनियेमध्ये जर बघायला गेलं तर, म्हणजे मनुष्याचं जरी बघायला गेलं तरी लोक काही विद्या शिकतात आणि त्या विद्येच्या बळावर बाकीच्या गोष्टी, अभिमान, टाटा, गर्व, या सगळ्या गोष्टी करत असतात। पण सारासार विचार करून, अभ्यास करून जे काही जाणीव आहे, त्या जाणीवांचा मुख्य आणि मूळ आधार जर का शोधला, तेव्हा कळतं की तो कोण आहे? तो आत्मा। त्याच्यापर्यंत पोहोचून त्याचा साक्षात्कार करून घेण्यातच खरं सार्थक आहे। आणि तसा जो प्राप्तकाम जो असतो, तोच खरा उत्तम पुरुष आहे, असं या समासामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे। श्रीराम समर्थ। रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे, युक्ती बुद्धी तेणीची पाडे त्यामध्ये। आता हे विश्व बघायला गेलं तर अफाट विश्व आहे की ज्याची आपण कल्पना करू शकत नाही। आपण म्हणतो की या डोंगराच्या पलीकडे आहे, जातोय पलीकडे पाहायला, अजून पलीकडे दिसतं, अजून पलीकडे दिसतं, अजून पलीकडे दिसतं। मनुष्याचं आयुष्य संपून जातं, पण त्याला हे विश्व कुठपर्यंत आहे याची कल्पना करता येत नाही, सापडत नाही, शोधता येत नाही। एवढं मोठं हे विश्व आहे, आणि त्या विश्वामध्ये, एवढ्या मोठ्या विश्वामध्ये छोट्या छोट्या धुळीच्या कणांपेक्षा सुद्धा लहान आकाराचे किडे, रेणूहून सूक्ष्म किडे,
त्यांचे आयुष्य निपटचे थोडे. आता ते सूक्ष्मच आहेत, छोटेच आहेत, लहानच आहेत, जे दिसतच नाही एवढे छोटे. त्यांचं आयुष्य पण कसं आहे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. अगदी अगदी काही सेकंदाचं तासांचं त्यांचं आयुष्य आहे. युक्ती बुद्धी तेणीची पाडे तयामध्ये. आता त्यांची बुद्धी जी काय असेल, युक्ती जी काय असेल, ती सुद्धा त्याच्यानुसारच असते. त्याच्या पलीकडे ती युक्ती बुद्धी नाहीये, तेवढ्यापुरती मर्यादितच आहे. म्हणजे त्या दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्याकरता ज्या जीवाची निर्मिती केलेली आहे, त्याची युक्ती तेवढ्यापुरतीच, त्याचं आयुष्य, त्याचे काळ मर्यादा ही तेवढ्यापुरतीच, त्याच्या पलीकडं नाही. ऐसे नाना जीव असती पाहो जाता न दिसते. अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. म्हणजे असे कितीतरी सूक्ष्म जीवजंतू आहेत. जसं आपण आता याचं उदाहरण पाहिलं, दुधाचं ताकामध्ये दह्यामध्ये रूपांतर होतं, त्याच्यामध्ये काही जीवजंतू होते, त्याच्यापेक्षाही सूक्ष्म जीव आहेत जे आपल्या डोळ्यांना दिसणारे नाहीत, आपण ओळखू शकत नाही. ऐसे नाना जीव असती पाहो जाता न दिसते. म्हणजे नाकामध्ये आपल्या त्रास होतो, घशामध्ये खवखवतं, घशामध्ये इन्फेक्शन होतं, ते जीवजंतू आपल्या आतमध्ये जातात तरी आपल्याला दिसले नाहीत डोळ्यातून. डोळ्यांच्या खालीच नाक होतं, मग ते हवेमधून दिसायला पाहिजे होते. पाहो जाता न दिसते. अंतःकरण पंचकाची स्थिती तिथे आहे ना. अंतःकरण पंचक म्हणजे कोण? अंतःकरण पंचक म्हणजे अंतःकरण, चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार. हे तिथं पण आहेत, त्यांच्याकडे पण आहेत, प्रत्येकाकडे आहे. एवढ्या सूक्ष्मातले सूक्ष्म त्या घशामध्ये जाऊन इन्फेक्शन झाल्यानंतर आपण सांगतो इन्फेक्शन झालं, जीवजंतू काहीतरी अडकलेत त्या घशामध्ये, दिसले नाहीत. पण अंतःकरण पंचक तिथे आहे. त्यांना अंतःकरण आहे, त्यांना चित्त आहे, त्यांना मन आहे, त्यांच्याकडे बुद्धी आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे. म्हणून तर इन्फेक्शन झालं ना. त्यांच्याकडे अहंकारच नसतं तर आपल्या घशात राहिले नसतं, ते निघून गेले असते. नाही बाबा याच्या घशात नकोय, आपण निघून जाऊ. पण नाही, मी वाकड्यात जाणारच, मी हे करणारच, बरोबर ना. अहंकार आहे, ते अंतःकरण पंचक आहे. अंतःकरण पंचकाचं प्रत्येकाचं काम सारखं आहे, प्रत्येक जण एकमेकांना सपोर्टिव्ह आहे. हे असं कधी होणार नाही अंतःकरण पंचकाचं काम की नाही तू चल पुढे मी येतो नंतर, असं नाही. सारखेच असतात ते. तिथे मन, चित्ती, बुद्धी आणि अंतःकरण हे पाचही भाग एकत्र असतात आणि म्हणून ही प्रक्रिया घडते, बरोबर की नाही. त्याने जर का त्या सापाने ठरवलंच नाही की नाही बस झालं आता, की आता काय आपण करायचं नाही, आता कोणाला चावायला जायचं नाही, फटकार टाकायचं नाही, लोक त्याचा खेळणा करतील ना, गळ्यात घालून फिरतील लोक. ती छोटी छोटी मुलं त्याला खेळायला घेतील, त्रास देतील त्याला. त्याचा गुणधर्म आहे, तो गुणधर्म त्याला वापरणंच आहे, त्याचं काम त्याला करणंच आहे. अहंकार असेल त्याचं अंतःकरण असेल, मन असेल, चित्त असेल, त्याची बुद्धी असेल, त्याला वापरणंच आहे. आणि या सूक्ष्म जीवांकडे सुद्धा ते आहे. त्यापुरते त्यांचे ज्ञान, विषय इंद्रिये समान, सूक्ष्म शरीरे विळून पाहतो कोण. फार महत्वाचा भाग आहे. काय? त्यापुरते त्यांचे ज्ञान म्हणजे त्यांचा जीव अणुपेक्षा जरी सूक्ष्म असला पण त्यांचं जे ज्ञान आहे त्यांच्या पुरतीच आहे. हे म्हणजे आता जर का आपण सापाचं जर बघितलं, सापाला एखाद्याला चावणं, दंश करणं आणि त्याच्यामध्ये विष सोडणं त्याचा गुणधर्म आहे, हे तो करणारच आहे. पण त्याला जर आपण सांगितलं की बाबा रे नाच इथे, नाचेल का तो? त्याचा गुणधर्मच तो आहे. एखाद्यांना आपल्या आडवा आला की त्याला दंश करणं, त्याच्यामध्ये विष सोडणं, त्याच्या पलीकडे नाही करू शकत. तो भुंकू शकत नाही, तो ओरडू शकत नाही, बरोबर की नाही. तो फक्त काही त्याच्या आडवा आला की त्याला दंश करणार. कुत्र्याच्या आडवा गेल्यानंतर कुत्रा काय करतोय? भुंकायला सुरुवात करतोय, चावायला सुरुवात करतोय, बरोबर की नाही. त्याच्या पलीकडे जाऊन तो करेल का? त्याला सांगितलं अरे ते काम करते, हे करते, करते, करेल का? म्हणजे त्याचं ज्ञान हे त्याच्यापुरतीच आहे. त्यापुरते त्यांचे ज्ञान, विषय इंद्रिय समान.
जे इंद्रिय आहेत ना आणि जे विषय आहेत ना ते त्यांना पण आहेत, जसे मनुष्याला आहेत, जसे इतर प्राण्याला आहेत, जसे वनस्पतींना आहेत, हे त्यांना पण आहेत. विषयेंद्रिय समान सूक्ष्म शरीर विवरण पाहतो कोण? बघतो का आपण? आपण बघायला जातो का या सूक्ष्मांचं शरीर कसं आहे? त्याच्यावर कधी आपण विवरण पण करत नाही. आपण फक्त माझं 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 असं झालं, माझं तसं झालं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, बस. आपण त्या पलीकडे जातो का? पण समर्थ म्हणतायत की सूक्ष्म शरीर विवरण पाहतो कोण? यांचं कोण शरीर बघायला जाणार आहे? तर आपल्यालाच पडलं. त्यास मुंगी महाथोर नेनो चालेला कुंजर, मुंगी स्मृताचा पूर ऐसे बोलते. उदाहरण दिलंय ते. म्हणजे या किड्या मुंग्यांमध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठा प्राणी जर कोणता असेल तर मुंगी आहे. आता मुंगी किती मोठी असते पाहिले आपण, पण त्या जीव जंतूंमध्ये सगळ्यात मोठं कोण असेल तर ही मुंगी आहे, बरोबर ना? पण जर का त्या मुंगीला बघायला गेलं ना तर ती अशी एवढी रुबाबात चालते ना, काय एकदम रुबाबात असते. आपण कल्पना पण करू शकत नाही. करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून त्याच मुंगी महाथोर नेनो चालीला कुंजर, म्हणजे ती असे काय चालते ना तर जसा काय तो हत्ती आहे, एवढी ताठ्यात चालते. कुंजर मुंगी स्मृताचा पूर ऐसे बोलते. मग ते आपल्याकडे म्हण आहे, कारण आपल्यासाठी ती कशी आहे, एकदम अशी शुल्लक येते आपल्यासाठी, बरोबर ना? म्हणजे मुताचा पूर म्हटल्या म्हणजे काय की थोडस जरी पाणी गेलं तरी ती मुंगी वाहून जाऊ शकते. पण ती चालताना किती थाटामध्ये चालते है ना? म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे काही नसतं पण तो दाखवताना असं दाखवतो, कसं की मी म्हणजे सर्व काही, त्या पलीकडं काहीच नाही. ते मुंगी समान शरीरे उंड असते लहान थोरे, समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्तीचे. आता जसे ज्या पद्धतीने मुंगी आहे त्याचप्रमाणे इतर छोटे मोठे प्राणी आहेत, अनेक प्राणी आहेत, असे अनेक प्राणी आहेत. आपण मुंगी आपण सहज बघतो आपल्या घरामध्ये असते म्हणून, बरोबर की नाही? असंख्य असे प्राणी त्या मुंगी सारखे छोटे आहेत, मोठे आहेत. पण प्रत्येकामध्ये जीवात्मा आहे ना, प्रत्येकामध्ये आत्मा आहे ना. जरी ती मुंगी असली समजतारमध्ये जीवेश्वर आहे, अस्तिकीचे आहे ना, त्याच्यामध्ये पण जीव आहेच, आत्मा आहेच. ऐसी या किड्यांचा संभार दंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षपी झोनर तो विवरण पाहे. काय बघितलं पाहिजे आपण? काय बघितलं पाहिजे? हे त्यांचा विस्तार आहे, मोठा आहे. पण जो माणूस जिज्ञासू आहे, अभ्यासू आहे, मेहनती आहे, हे आपण बघितलं पाहिजे. त्याने त्याचा अभ्यास केला पाहिजे. कोणाचा? त्या मुंग्यांचा. आपण करतो का? नाही ना. तिकडे कसे चालतात, कसे वावरतात, कसे राहतात. ऐसे या किड्यांचा संभार दंड दाटला विस्तार, विस्तार त्यांचा फार मोठा. कसा काय विस्तार झाला मग एवढा मोठा? बघा, ती एक मुंगी चालते, ती जर का बाजूला गेली तर सगळ्या तिच्या मागे चालतात की नाही? एकी आहे. शिकलं पाहिजे आपण, विवरण केलं पाहिजे आपण. करतो का? कोण करतो विवरण? अत्यंत साक्षपी जो नर, जो साक्षपी आहे, जो अभ्यासू आहे, जिज्ञासू आहे, तोच विवरण विवरण बघू शकतो, अन्यथा नाही. नाना नक्षत्री नाना किडे त्याच भासती पर्वता एवढे, आयुष्यही तेनेची पाडे दंड वाटे. कित्येक असे कीटकनाशक आहेत, कीटक आहेत, जीव आहेत, जंतू आहेत, बरोबर ना? वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळे जीवजंतू आहेत. असं नाही की पृथ्वीवर जेवढे जीवजंतू आहेत तेवढेच बाकीच्या ग्रहांवर असणार आहेत, नाही ना. आपण ज्या ग्रहावर आहे त्या ग्रहावर तर आहेतच, परंतु त्याच्या पलीकडे असणाऱ्या ग्रहांवर सुद्धा आहे, नक्षत्रांवर सुद्धा आहे, आणि ते सर्व काळात असतात. म्हणजे त्यांचा ते आकारमानाच्या तुलनेमध्ये त्यांना ते मोठंच वाटणार आहे,
आता एखाद्या मुंगीच्या समोर जर का आपण एखादा कुत्रा उभा केला तर काय म्हणाल, अरे फार मोठा नजर पोहोचत नाही, बरोबर ना? पलीकडेच वाटणार ते, आबाळाच्या पलीकडेच वाटणार ते, बरोबर की नाही? आयुष्य सुद्धा त्यांना तसंच वाटतं मग, बरोबर? म्हणजे त्यांना त्यांचं आयुष्य, जरी आता समजा एखाद्या फुलाचं आयुष्य 1 दिवसाचं, एखाद्या जीवाचं आयुष्य 1 दिवसाचं आहे, बरोबर आहे, पण त्यांच्यासाठी ते आयुष्य फार महत्वाचं झालं आणि फार मोठं झालं असं नाही. आपल्याला वाटतं अरे सकाळी उठलो काय, आंघोळ केली काय, दिनक्रम चालू केला काय ना, दिवस संपला काय, असं वाटेल की नाही? वाटणार ना, साहजिकच आहे. परंतु त्या जीवजंतूंचा आयुष्यच तेवढं असल्यामुळं, त्यांचं कर्म तेवढं असल्यामुळं, त्यांना जे अंतःकरण पंचक आहे ते सुद्धा तेवढंच असल्यामुळं, त्यांची बुद्धी जी आहे ती सुद्धा तेवढीच असल्यामुळं, त्यांना चालना सुद्धा तेवढीच असल्यामुळं त्यांना ते पर्वत एवढंच वाटणार आहे. म्हणजे 1 दिवसाचं आयुष्य सुद्धा त्यांना असं वाटतं की ते आयुष्य किती मोठं आहे, फार मोठं आयुष्य झालं. म्हणजे 1 दिवस सुद्धा त्यांच्यासाठी तो फार मोठा आहे. आयुष्य ही तेनेची पाडे दंड वाटे, मोठं वाटणार ते, फारच उदंड वाटणार. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच पायी येण्याची पाडे. बघा आता पक्षाचं उदाहरण सांगितलं. पक्षी, सगळ्यात छोटा पक्षीचं आपण जर बघायला गेलो तर चिमणी आहे, बरोबर ना? सगळ्यात छोटा प्राणी आहे. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, बरोबर ना? सगळ्यात मोठा पक्ष कोणता आहे? सगळ्यात छोटा पक्षी कोणता आहे? चिमणी. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, थोर म्हणजे मोठा कोण आहे? गरुड आहे. ज्या गरुडासारखे पण काही पक्षी आहेत, चिमणी सारखे पण काही पक्षी आहेत, बरोबर आहे की नाही? सर्प आणि मच पायी येण्याची पाडे. साप बघितला आपण, आणि मच म्हणजे मासे, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये पण तसाच प्रकार आहे, बरोबर? म्हणजे छोटा मासा आणि मोठा मासा. सगळ्यात मोठा मासा आपण त्याला देव मासा म्हणतो, तो सगळ्यात मोठा मासा. फरक आहे ना? मध्ये पण काही छोटे मोठे आहेतच. सर्पामध्ये बघितलं आपण, शेषनाग एवढा मोठा आहे आणि साधा नाग किती छोटा आहे ना? त्याच्यामध्ये पण काही जण आहेत. मुंगीपासून थोर थोरे, चढते वाढते शरीरे, त्यांची निर्धारिता अंतरे कळो येते. म्हणजे जर का आता आपण मुंगीपासून बघितलं, थोर थोरे, म्हणजे असं बघतं की मुंगी सगळ्यात छोटी प्राणी आपण बघायला गेलो प्राण्यांमध्ये, जे दिसणारे प्राणी आहे, बरोबर ना? मग एक 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 असे त्यांची आपण वर्गवारी करत गेलो, मोठं 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 शरीर आले, भरपूर आहेत. चढती वाढती शरीर आहे, त्यांची निर्धारित अंतरे कळते. मग जर आपण त्याच्यावर जर का विश्लेषण करायला गेलो, त्यांचं जर का भेद आपण जर बघायला गेलो, तर त्यांचं अंतःकरण कसं होतं हे आपल्याला कळून येतं. अन्यथा त्यांची निर्धारित अंतरे आपल्याला ते बघावं लागेल, शोधावं लागेल, तर ते कळ येणार आहे, अन्यथा नाही. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. वर्ण नाना आहेत, रंग नाना आहेत. म्हणजे जरी रंग काही ठराविक असले, काळा पिवळा हिरवा निळा जांभळा, बरोबर की नाही, जे आपल्याला दिसतात, माहिती आहेत, पण त्याच्या पलीकडे पण नाही. मनुष्यालाच आपण एवढं सांगतोय याने रंग दाखवला, अरे रंग म्हणजे कुठला? काय कुठला कपडा रंगाचा घेऊन गेला होता का दाखवायला? नाही ना. तर हे रंगच झाले. नाना रंग नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग. प्रत्येकाची जीवन पद्धती वेगवेगळी आहे. एक सुरंग एक विरंग, नयन मनोहर नाही तर कोणी विद्रूप आहे दिसायला, बरोबर की नाही? किती म्हणून सांगावे, हे वर्णन करायला गेलं तर ते कमी पडते, वेळ कमी पडते. एका आपण सांगत बसायला काय तेवढं हा जो काही भेद आहे, एका एवढं भेदभाव आपण करू पण नाही आणि करावा सुद्धा नाही. काही देह फार सुकुमार आहेत, बरोबर की नाही? म्हणजे एके सकुमारी एके कठोर निर्माण केले जगदेश्वरे,
सुवर्णासारखे शरीर देदीप्यमान आहेत ना, असे घडवलेत काही, सोन्यासारखं देह घडवलंय काही, बरं ना. एक आहे सुकुमारी, एक आहे कठोर. काही अशा घडवलेत की ज्यांचं हात पाय इकडे तिकडे, कोणाचं वाकडं आहे, कोणाचं सरळ आहे, कोणाचं काय, कोणाचं कसं आहे, निर्माण केले जगदीश्वर भगवंताने निर्माण केलेले की सुवर्णासारखे शरीर देदीप्यमान. जसं सुवर्ण असतं ना, सोन्याला सगळ्यात जास्त कोटायला जातं, सोन्याला सगळ्यात जास्त विचारलं जातं, त्याप्रमाणे सुद्धा काही शरीर बनवलेले आहेत सोन्यासारखे. कोणी घडवले ते सगळे दिव्यमान प्रकार? कोणी तयार केला? भगवंताने केला. हा. शरीर भेदे, आहार भेदे, वाचा भेदे, गुण भेदे, अंतरी वस्तीचे अभेदे एक रूपे. वेगवेगळे आपण भरपूर जीव पाहतो, त्यांचे शरीर रत्न असेल, आहार विहार असेल, भाषा असेल, गुणधर्म असेल, सगळं भेद आहे ना, भेद. वाचा भेदे, गुण भेदे, शरीर भेदे, आहार भेदे, अंतरी वस्तीचे अभेदे. पण जर अंतःकरणामध्ये आपण जर बघितला तर जाणीव रूपामध्ये जो काही आत्मा आहे हा सर्वांमध्ये सारखाच आहे. एक रूपे, अंतरी वस्तीचे अभेदे एक रूपे. एक त्रास के एक मार्के, एक पाव हो जाता नाना कौतुक, कित्येक मोलिके सृष्टीमध्ये. हा, आहेत ना. काही त्रासदायक आहेत, एक त्रास के एक मार्के, मारणार आहेत. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. कोण काय करेल, कोण काय करेल सांगू शकत नाही. कोण गोड बोलतोय, कोण शिव्या देतोय, कोण विरोध करतो, कोण सहकार्य करतो, कोण मारतोय. एक मार्के, एक त्रास के, पाव जाता नाना कौतुके. कौतुक करणारे पण भरपूर आहेत तसं. पण जर का आपण त्यांचं निरीक्षण केलं एकदम बारकाईने, कित्येक अमोलिके सृष्टीमध्ये, असं लक्षात येतं काय, भरपूर भरपूर त्या सृष्टीमध्ये अमोलिक आहे. मोलना, तुलना, मोजमाप करता येणार नाहीच येणार. ऐसे अवघी विवरून पाया ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या पुरते जाणून राहे किंचित मात्र. म्हणजे सर्वांचेच निरीक्षण करू शकेल असा कोणी माणूस नसतो, सगळ्यांचं निरीक्षण करेल. हा, सगळ्यांचं करेल, स्वतःच मरायला ना तो. आपण मोजतो, सगळं मोजून 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 सांगतो आणि शेवटी अरे एक कमी वरतो, एक कमी कुठे, फिरून 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 पाहतो कमी कोण, एक कमी कुठे, कमी कुठे भेटतच नाही. नंतर लक्षात येतं अरे स्वतःला मोजलं का, म्हणजे तिथे कमी राहिला ना. ऐसे अवघे विवरण पाय ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या पुरते जाणून राहे किंचित मात्र. तो स्वतःला जेवढं पाहिजे तेवढं ज्ञान मिळवतो, बस झालं. मला हा एखादा व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसाय करता मला या गोष्टींची आवश्यकता आहे, हा अभ्यास करावा लागेल, तेवढं ज्ञान मिळवतो, झालं, संपलं. नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा, ब्रह्मांडाबाहेरील निरा कोण आहे. आता या पृथ्वीवर 9 खंड आहेत आणि त्या सभोवती सप्तसागरांचे आवरण आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जीवन, बरोबर ना. ही एकावर आवरण आहेत. जे आपण जीवन जगतो ना, त्या पृथ्वीवर 9 खंड आहेत, सभोवती वेगवेगळे सागरांचे आवरण आहेत. तरी ब्रह्मांडाच्या पण बाहेर जे काही जल आहे ना, काय ब्रह्मांडाच्या बाहेर, ब्रह्मांडाबाहेरील निरा, निरा म्हणजे पाणी, कोण पाय हे कोणाला कळतं, नाही कळणार ना. हा, जे काही पृथ्वी तलावर जे काही दिसतं, 7 समुद्र किंवा 9 खंड, त्याचा शोध लावू शकतो, ते सांगू शकतात. पण त्याच्या पलीकडे जे आहे कोण सांगणार, नाही सांगू शकत. त्या निरामध्ये जीव असते, पाव जाता असंख्यात त्या विशाल जीवांची स्थिती कोण जाणे. आता ते जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं की अशा पाण्यामध्ये सुद्धा प्रचंड जीव आहेत आणि जीवाची वस्तुस्थिती कोण जाणतो का, जाणेल का, किंवा जाणू शकेल का, हा पण प्रश्नच नाही एक प्रकारचा. हो, बरोबर की नाही, प्रश्न आहे मोठा. जिथे जीवन तिथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव.
पाहता त्याचा अभिप्राय उदंड असं, म्हणजे जिथे जीवन आहे, जीवन म्हणजे पाणी, ज्या ठिकाणी पाणी आहे ना त्याच ठिकाणी वस्तू आहे, त्याच ठिकाणी सजीव सृष्टी आहे, त्याच ठिकाणी जीव आहे. अन्यथा कुठल्याही ठिकाणी नाही. हा उत्पत्तीचा स्वभाव. पाहता त्याचा अभिप्राय उदंड भासतात. तर अभिप्राय बघायला गेले तर भरपूर असे उदाहरण आहेत, भरपूर उदाहरण आहेत जे आपण शोधून पण सापडणार नाही. ते एवढी उदाहरण पूर्ण होणार नाही ती उदाहरणं शोधायला गेलं तर. पृथ्वी गर्भी नाना निरी, त्या निरामध्ये नाना जिन्नस लहान थोर. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव. पाहता त्याचा अभिप्राय गंड. पृथ्वी गर्भी नाना निरे, त्या निरामध्ये शरीर आहे. नाना जिन्नस लहान थोरे कोण जाणे. बरोबर. पृथ्वीमध्ये असं अनेक जातीचं वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आहे. नाना निरे, त्याच्यामध्ये पण काही जीवजंतू आहेत. नाना जिन्नस लहान थोरे, ते काय आपण लक्षात घेऊ शकत नाही किंवा आपल्याला ते समजतही नाही, आपल्याला त्याची जाणीव होत नाही. एक प्राणी अंतरिक्ष असतील, काही जण अंतरिक्ष मिळवतात, तेही नाही देखील एक क्षिती. बरोबर. परंतु अंतराळामध्ये काम करत असताना सुद्धा वेगवेगळ्या ते उंचीवर जात असतात. त्या वेळेमध्ये सुद्धा त्यांनी जमीन कधी पाहिलेली नसते. बरोबर ना. हा, आता पक्षाचं जर का बघायला गेलं, पक्षी म्हणजे वेदांमध्ये एका पक्षाचं वर्णन आहे. होमा नावाचं असं एक वर्णन आलेलं आहे. त्याला फ्रिगेट म्हटलं जातं. काय फ्रिगेट? ते वरच्यावरच अंडी घालत आणि ते खाली येताना, खाली जसं ते अंड पडायला येतं ना, त्याच्यामध्येच ते पिल्ल बाहेर निघतं आणि ते हवेमध्ये निघून जातं. तिथेच वरून खाली येताच ते वरच्यावरच फुटतंय, तिथेच त्याला पंख फुटतात आणि तो उडून जातो. असं सांगितलं. त्याचा उल्लेख इथेही केलाय. वरच्यावरी उडून जाते पक्ष फुटल्यानंतर. आता बाहेरचे पक्ष फुटतात आणि ते पळून जातात ते वेगळं. नाना खेचरे आणि बुचरे, नाना वंचरे आणि जळचरे, 84 योनी प्रकारे कोण जाणे. 84 योनीचा प्रकार आपण बघितला. वेगवेगळ्या प्रकारच्या योनी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे संचार करतात. खेचर, बुचर, वंचर, जळचर, जमिनीवर राहणारे आहेत, आकाशात राहणारे आहेत, जंगलामध्ये राहणारे आहेत, पाण्यामध्ये राहणारे आहेत, सगळ्या प्रकारचे. पण ते सगळे आपण ओळखू शकत नाही ना. यांची जाणीव आपल्याला कशी काय होणार? नाही होणार. शोध घेतला तरी आपल्याला समजणार नाही. उष्ण तेज वेगळे करून जेथे तेथे जीव योनी, जेथे तेथे जीव योनी, कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. ते पण आपल्याला कळणार नाही. एक उष्ण आहे आणि त्या उष्णापासून आपण तेज तत्व जग आहे, तेज जग आहे, ते आपण जर का काढण्याचा प्रयत्न केला, सोडण्याचा प्रयत्न केला, काय उष्ण तेज वेगळं करून तिथे तिथे जीव येऊन. कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. आता ही काल्पनिक जीव सृष्टी जर बघायला गेली, ही काल्पनिकच आहे. त्याचं ज्ञान आहे का अजूनपर्यंत? स्पष्ट कोण सांगतं का? नाही सांगू शकत. म्हणजे उष्ण असं तेज तत्व जर आपण सोडलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जीवसृष्टी दिसते, फक्त त्या उष्णतेमध्ये नाही. आणि ते उष्ण आपण वेगळं करायला जातो, होईल का? नाही ना. हनुमंत राया पण तिथे गेला होता त्याचा तप्तगोळा घ्यायला. मला ते खेळणं म्हणून पाहिजे, नाही घेता आलं. म्हणजे ते जर का वेगळं केलं तर प्रत्येक ठिकाणी जीवनी आहे. एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दासरसे पावले श्राप घे. आता काही प्राणी हे सामर्थ्य शक्तीने निर्माण झालेले आहेत, काही इच्छा शक्तीने झालेले आहेत, काहींना शाप आहे. जा तू हेच होशील तेच होशील. पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी द्यायचे, आता नाही होत. आता सांगशील तू कावला होशील किंवा तू गाढा होशील, माकड होशील, पण देण्याचं पण सामर्थ्य तेवढं लागतं.
देणारा सामर्थ्यवान असेल तर ते होईल ना. नाहीतर आता मुक्ती देणारे बाबा भरपूर आहेत, जा बेटा तेरा कल्याण होगा, आहेत ना असे भरपूर सांगणारे, पण ते होईल का? नाही. ही जीवसृष्टी जी निर्माण झालेली आहे ही सामर्थ्यानुसार, इच्छाशक्तीनुसार, कल्पनेनुसार, शापानुसार, वासनेनुसार झालेली. वासने संगत जन्म घेणे लागे जे म्हटलेलं आहे हेच ना. एक देह बाजेगरीचे, एक देह उडंबरीचे, एक देह देवतांचे नाना प्रकारे. आता इथे देवाचं दाखवलंय, देहाचं दाखवलेलं आहे. आता जादूगाराचं जर आपण बघायला गेलं तर त्याची जी काही जादू असेल ते जादू करतोय आणि नाचवतोय देह, बरोबर की नाही. राक्षसांचं बघितलं, एक देह उडंबरीचे, एक देह देवतांचे नाना प्रकारे, बरोबर ना. राक्षसांचं बघितलं आपण, मायावी रूप धारण केलं. रामायणातलं उदाहरण आपल्याला माहिती आहे, ते सोन्याचं हरिण तयार झालं, बरोबर ना. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं देहही इथे असतात, आहेत असं समर्थाने सांगितलेलं. आता ज्या अर्थी रामायणामध्ये लिहिलंय सोन्याचं हरिण तयार झालं, आपल्याला मान्य करणंच आहे ते, ना. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पावले पूर्वदेव. आता शिवाचा पुत्र आहे कोण? वीरभद्र. हा कुठून निर्माण झाला? क्रोधापासून, बरोबर ना. रागापासूनच झाला ना, एक क्रोधापासून झाले. शिवाचा पुत्र हा वीरभद्र त्या क्रोधामधूनच निर्माण झालाय. एक तपापासून जन्मले, म्हणजे तपश्चर्या करून निर्मिती झाली. एक कुश्रापे पावले, म्हणजे एखाद्याला शाप दिला होता आणि त्या शापापासून तो शाप नष्ट झाला, त्याला उशाप दिलं गेलं, त्याच्यापासून झालं, बरोबर ना. म्हणजे मूळचा अहिल्याचा आपण पाहतो, अहिल्या शिला राघवी मुक्त केली, बरोबर ना. श्रीरामाचा स्पर्श झाल्याबरोबर ती शिळा होऊन पडलेली मुक्त झाली ना. उश्राप झाला तो, हे संचित येतं. ऐसे भगवंताची करणे किती म्हणून सांगणे. आता हे उदाहरण समर्थांनी कशासाठी सांगितलेली आहेत की असं भरपूर आहे. हे जीवाचं उदाहरण सांगतात की असे कित्येक जीव आहेत. असे भगवंताची करणे किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. ही भगवंताची करणे म्हणजे मोठी विलक्षण आहे. याची उदाहरणं जर बघायला गेली ना तर ते शक्य नाही, एवढी उदाहरणं भगवंताची आहेत. आणि माया ही चमत्कारिक आहे, काही पण घडवता येतं तिच्या त्या मायेच्या, बरोबर, ताकदीने. विचित्र मायेच्या गुणे होत जाते. हे सगळं मायेने होतंय. म्हणजे सोन्याचं हरिण कोणी निर्माण केलं? माया उत्पन्न झाली, तिनेच केलं ना. अहिल्याला शिळा का व्हावी लागली होती? सगळं मायाच्या गुणे. नाना अवघड करणे केली, कोणी देखिले ना ऐकली, विचित्र का समजले पाहिजे सर्व. हो, म्हणजे आता ही माया कोणी निर्माण केली? देवानेच केलेली, बरोबर ना. आणि अनाकलनीय, तिचं आपण कधी म्हणजे आपण समजू पण शकत नाही. ती माया कधी काय करेल सांगता येत नाही. कोणी देखिली ना ऐकली, ऐकलं का कोणी? बघितलं का कोणी? पण त्याच्या ललाका ज्या आहेत ना, या विचित्रच आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते काय करतं, काय करू शकते ती माया, ते आपण समजून घेतलं पाहिजे. थोडे बहुत समजले, पोटापुरते विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले मी ज्ञाता म्हणून. आता इथे उदाहरण सांगितलं समर्थांनी की काही जण असे थोडंफार काही शिकलात ना, की पोटापुरतं काहीतरी शिकलात की प्राणी उगेच गर्वे केले, मी काय काय काय, मी कोण काय, हा प्रकार चालतो. हे आपल्याला प्रत्येकाला काही सांगायची गरज नाही. मग वाया घालवतो नंतर शेवटी, बरोबर ना. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा, बुद्धी कैची. आता अंतरात्मा कोण आहे हे कळलं पाहिजे ना पहिल्यांदी. सगळ्या ज्ञानी, सर्व ज्ञानी असा फक्त आणि फक्त तो एक कोण आहे? अंतरात्मा आहे. आणि तो प्रत्येकाच्या याच्यामध्ये आहे, मीपणाने आहेच तो.
त्याचं ज्ञान होईल, महात्म्य समजेल, ही गोष्ट बुद्धीला शक्य नाही ना तेवढी. सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असते. बघा आता प्राणी आणखीन कुठे सांगितलं की 7 प्रकारची ब्रह्मांडाच्या भोवती कंचुक ब्रह्मांडे, या ब्रह्मांडाच्या भोवती 7 प्रकारचे आवरण आहेत. म्हणजे 5 महाभूत, अहंकार आणि महतत्व, असे सप्तकंचुक आहेत. कोण? पंचमहाभूत आणि अहंकार आणि महतत्व. अहंकार आणि महतत्व हे 6 आणि 7 असे सप्त आवरण आहेत. त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडां म्हणजे जे काही पिंड आहेत ना त्याच्या भोवती 7 आवरण आहेत आणि त्या पिंडात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. आपल्या देहातील न कळे माते अवघे कैचे कळे, लोक होती उतावे अल्पज्ञाने. म्हणजे आपल्या देहाची रचना आपल्याला स्वतःला समजत नाही, जाणत नाही, लक्षात येत नाही. तर त्या विचार करा, त्या विश्वाची, त्या ब्रह्मांडाची रचना आपल्याला कळेल का? किमान आपल्या स्वतःच्या शरीराची रचना जरी, देहाची रचना जरी आपल्याला कळली ना तरी भरपूर झाली. परंतु काय होतं की मा ते अवघे कैचे कळे, लोक होती उतावळे अल्पज्ञाने. म्हणजे मला थोडस काय कळायला लागलं ना, हा असं आहे तसं आहे, हे माझं असं असतं तसं असतं, मला उतावळा. थोडस काय कळायला लागला का लगेच आपण हुरून जाणार. अणु रेणू ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडचे आयुष्य त्यांच्या हिसेले. असे कित्येक अणु रेणू सारखे सूक्ष्म जीव आहेत आणि त्यांच्या दृष्टीतून आम्ही म्हणजे जणू विराट पुरुष आहेत. आमचं आयुष्य फार मोठं आहे. त्यांच्या रीती, त्यांचे दंडक, वर्तायाचे असती अनेक, जाणे सर्व ही कौतुक कैसा कैसा. म्हणजे त्या सूक्ष्म प्राण्यांच्याही जगण्याच्या पद्धती, त्यांची काही नियम हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ते कोणी जाणत नाही. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतःकरणी, उगीच अहंता करणे, पापेनी वेढा लावे. काय? धन्य परमेश्वराची करणी. बरोबर, म्हणजे हे परमेश्वराची एक कृपा म्हणावी लागेल, बरोबर की नाही? अनुमानेना अंतःकरणी, त्याचं काय आपण अनुमान नाही लावू शकत, अंदाज नाही लावू शकत, शक्यच नाही. उगीच अहंता पापेनी वेढा लागे. मग आपण कशाला उगाच मोठेपणा करत बसायचा, कशाला आपण अभिमान बाळगायचा, गर्व कशाला करायचा? भगवंताची लीला आपण जर का जाणू शकत नाही, समजू शकत नाही, म्हणून अहंता सांडून विवरणे सोडून दिलं पाहिजे आपण आणि जाणलं पाहिजे कित्येक देवांचे करणे. आता मनुष्याचे जिने थोडे भगवंताचं जर का आपण करणे जर बघायला गेली ना तर आपलं आयुष्य संपून जाईल, पण ते कळणार नाही. मनुष्याचं आयुष्य तेवढं कमी पडतं, काहीच नाही मनुष्याचं आयुष्य भगवंताला समजून घ्यायला. भगवंताला जर शोधायला गेलो ना, समजायला गेलो ना, तर आपलं आयुष्य एकदम शुल्लक आहे. पाहता मनुष्याचे जिने थोडे आहे, एकदम अत्यल्प आहे. थोडे जिने अर्धपुडी काया, गर्भ करती रडाया, शरीर अवघे पडाया वेळ नाही. म्हणजे असं क्षणभंगूर देह आहे आणि थोडं आयुष्य आहे. मग गर्भ करतो आणि मग शेवटी रडतोय. हे जर का शरीर संपायचं असेल ना, शरीर अवघे पडाया वेळ नाही, म्हणजे जर का संपायचं असेल ना, आयुष्य संपायचं असेल तर त्याला वेळ लागत नाही. बसल्या क्षणी आयुष्य निघून जातं, शरीर सोडून जातो, आत्मा जातो ना. आपण सांगतो अरे सकाळी माझ्या सोबत बोलत होता आणि दुपारी असं घडलं का, हे वेळ लागत नाही. म्हणून मागच्या वेळेमध्ये सांगितलं होतं ते की अहंता सांडून विवर. लक्षात घेतलं पाहिजे आपण, समजून घेतलं पाहिजे आपण. कुची ठाई जन्मले आणि कुचील रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिशोबे. म्हणजे शरीर हे कुशल आहे. म्हणजे कुशल म्हणजे काय, अशा घाणीमध्ये होतं ते, अशा घाणीतून आलं हे शरीर, बरोबर ना. त्या गर्भाशयामध्ये काय असतं हे सांगायला नको, आपल्याला प्रत्येकाला माहिती. आणि कुशील रस्त्याची वाढले, त्याच्यामधूनच ते शोषण होत होतं, बरोबर ना, पोषण होत होतं आणि त्याची वाढ होत होती. त्या गर्भामध्ये जी काही माता खाते, बरोबर ना, ते त्या नळीवाटे त्याला जात होतं. परंतु आजूबाजूला काय होतं, जरी त्या नळीवाटे त्याला जात होतं, अन्न पुरवठा होत होता किंवा रस पुरवठा होत होता, परंतु त्याच्या आजूबाजूला काय होतं, कुस्सी म्हणजे घाण होतं ना.
याच म्हणते थोरले कोण हिशेबे. त्याचा विचार आपण कधी करत नाही. आणि तरी पण आपण बाहेर आल्यानंतर आपण काय म्हणतो, श्रेष्ठ. होता कुठे, घाणीत, आला बाहेर, मग आपण श्रेष्ठ का म्हणावं, समर्थांचा प्रश्न आहे. मनुष्य त्याला श्रेष्ठ म्हणतोय. कुशील टाई जन्मले आणि कुशील रसाचे वाढले, याच म्हणती थोरले कोण्या हिशेबे. कुठल्या हिशोबाने तुम्ही त्याला श्रेष्ठ म्हणताय, कोण्या हिशेबे, प्रश्न आहे समर्थांचा हा. एवढ्या गाण्यातून त्याला बाहेर काढलाय, बाहेर काढणारा कोण, हा त्याची ओळख नाही घेत, हे समर्थांना इथे सांगायचंय. खुशी आणि क्षण मंगूर, अखंड व्यथा चिंता तुर लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. वेड आहेत लोक, म्हणजे एकतर शारीरिक क्षण मंगूर आहे, कधी जाईल सांगता येत नाही. आणि ते आहे कसं, गाणेरड आहे. तो निघून गेला का त्याला वास सुटतो. बघतो ना आपण, एखादा अंतरात्मा त्या देहातून आत्मा निघून गेला की लोक सांगतात, अरे अरे वास येईल, वास येईल, चला त्याला त्याला उचला उचला उचला, घाणं चाली ना. आणि मग नंतर त्याला आणखीन वेगवेगळे अखंड व्यथा आहेत, त्याला चिंतातूर होऊ शकतं, काळजी असते त्याला. तरी पण लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. वेड्यासारखी लोक त्याला थोर म्हणतात, बरोबर ना, श्रेष्ठ म्हणतात. कसं काय, काया माया दो दिसांची, आधी अंती अवघीची, झाका तापा करुणी उगीची, थोरी दाविती. काय काया माया, हे सगळं 2 दिवसांचा खेळ आहे. हे काय दिसतं, सगळं वैभव दिसतं. हे जे काय काया माया जे काय आहे ना, शरीर आहे काय, जे काय आपण कमावलेलं आहे, फक्त 2 दिवसांचा आहे. आला एक दिवस, जाणार. आधी अंती अवघीची. बघा ना, जन्माला येताना आणि मरताना दोन्ही प्रसंगी रडारड असत. पण कपडे लत्ते आणि दागदागिने यांनी आपण त्याला झाका तापा करून उगाचे थोरवी दाविती. झाका तापा म्हणजे काय, मस्त एकदम नटवणार अंगावर, बरोबर ना, कानात, नाकात, गळ्यात, हातात, पायात, सगळीकडे मस्त शृंगार दागदागिन्यांनी सजवतो आणि मोठेपणा दाखवतो. शर्टाची 2 बटणं उघडी ठेवूनच फिरणार, बरोबर ना. काय थोरपण करत बसायचं. झाकिले तरी उपंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेक पवाडे तोच धन्य. काय फार महत्वाची ओळख दिली. किती पण झाकला ना या दागिन्यांतून, अख्खं केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जरी झाकला सोन्याने, झाकिले तरी उपंढर पडे, तो उघडाच पडून जाणार, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे. आणि जर का आपण त्याला तसाच ठेवला ना, तर तो कुजून त्याला दुर्गंधी सुटणार. म्हणजे शेवटी त्याचे जे काही कृत्य केलेली असतील ती कृत्य शेवटी उघडी होतातच. समर्थांना सांगण्याचा त्याचा अर्थ असा आहे. म्हणजे दोन्ही भाग आपण घेतले पाहिजे. दुर्गंधी सुटते म्हणजे काय, आत्मा निघून गेल्यानंतर त्या देहाला कार्यकरण दुर्गंधी सुटत असते. परंतु जेव्हा तो त्या देहातून निघून जातो तेव्हा त्यांनी केलेली जी काही कृत्य असतात, दुष्कृत्य जी असतात, ही लोक बरोबर सांगत असतात. अरे ते तो गेला, तो बरा झाला, त्याने असं केलं होतं, त्याने तसं केलं होतं, त्याने एवढं लुटलं होतं, त्याने तेवढं लुटलं होतं, बोलतात ना. जो कोणी विवेके पवाडे तोच धन्य. आणि जो कोणी विवेकाला धरून आहे ना, जो कोणी विवेकासोबत आहे ना, जो कोणी विवेकाला धरून सत्कर्म, सत्वाचार, सदाचरणामध्ये आहे ना, तो शेवटी धन्य आहे. त्याला लोक धन्यच म्हणणार, त्याला लोक धन्यच सांगत जाणार. उगेच कासया तंडावे, मुडा अहंतेचे पुंडावे, विवेक देवास धुंडावे, हे उत्तम. आता म्हणून समर्थ म्हणतात की अरे एवढा सगळा देह घाणेरडा आहे, त्याला काही विचारलं जात नाही, काही सांगितलं जात नाही. शेवटी जाताना सुद्धा तो 2 दिवसांचा असाच जाणार आहे. मग उगेची कासया तंडावी, कशाला भांडण करत बसता, विनाकारण वादविवाद करत बसता. मोडा अहंतेचे पुंडावे, द्या ना सोडून. हा जो काय तुमच्याकडे असलेला अहंकार आहे ना, हे सोडून द्या आता. विवेक देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. विवेकाला धरा, देवाची पूजा अर्चा करा, भगवंताचं स्तवन करा, स्तुती करा, त्या भगवंतामध्ये रममान व्हा. विवेक देवास धुंडावे, उत्तमोत्तम. ही सगळ्यात महत्वाची उत्तमोत्तम सर्वोत्तम गोष्ट, आणि ते आपण केलं पाहिजे. म्हणजे याची जर जाणीव झाली, याची जाणीव म्हणजेच विवेकाची जाणीव झाली. विवेकाने आपण भगवंताचं स्मरण केलं, भगवंताचं पूजा अर्चा केली, स्तवन केलं, तर नक्कीच आपण हे लोकातून परलोकामध्ये जाऊ शकतोय. समर्थांना या सूक्ष्म जीव निरूपणामधून मी सांगायचं होतं. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूपण नाम समास 8.
जय जय रघुवीर समर्थ. इदनं मम श्रीराम समर्थ.